दादा बहिणी काय झालं? काय नाही, आमचं असं सहज बोलणं चालू होतं. सहज? अहो खोटं कशाला बोलताय? काय हाय ते तोंडावर सांगा ना स्पष्टपणे. दादा बहिणी तुम्हाला जर माझी एवढीच अडचण असेल ना तर मी नाही राहणार इथं. बरं होईल. अगं तसं काय नाही, हिचं काय मनावर घेऊ नको तू. तसं काय नाही त्यांच्या समोर आहे ना ते सगळंच खरं खरं सांगून टाका. मला तू इथं नकोय. हे बघा वहिनी, मला पण इथं राहायची हौस नाही आली हो. माझी परिस्थिती तशी होती म्हणून मी इथं आले. मला नव्हतं माहिती की एवढी अडचण असेल माझ्यामुळं तुम्हाला. मान्य आहे मला की माझी पण काही चूक असेल म्हणून तुम्ही एवढं रागवलं, पण मला तुमचा संसार असं नाही बघायचंय. मला तुमच्या दोघांना खुशी खुशी बघायचंय. हे घराला मला खुश बघायचंय. असं भांडणात वगैरे मला नाही बघायचंय. हे बघा वहिनी, दादा तुम्ही दोघं खुश राहा. मी नाही राहणार तुमच्या इथं. झालं एवढं ऐकून सुद्धा तिच्या मनात आपल्याविषयी काही वाईट नाही का? तर आपला सुखात संसार व्हावा म्हणून चालली ती, आणि ती इथं नको अडचण होती मला. सगळं तुमचंच खरं आहे.